नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज घरातील कूट संपलं होतं म्हणून शेंगा वगैरे भाजून घेतल्या. नंतर आज खूप दिवसांनी तव्यातील पिठलं खाल्लं नव्हतं म्हणून आज तव्यातील पिठलं करायचं म्हणून कांदा वगैरे भाजून घेतल्यानंतर फोडणी वगैरे दिली. नंतर बेसन टाकून पिठलं केलं. शक्यतो मला तव्यातील पिठलं कधीच जमत नाही, पण आज नक्की ट्राय केलं. गुरुवारी मी शक्यतो पिठलं आणि भाकरीचा निवद करूनच स्वामी समर्थांना नैवेद्य दावूनच नंतरच माझा उपवास सोडत असते. आज तव्यातील पिठलं खास करून नैवेद्यासाठी तयार केला. पिठलं खूप सुंदर झालं होतं. तव्यातील पिठलं मला काही जमत नव्हतं, पण आज नक्की ट्राय केलं. नंतर आमटी वगैरे फोडणी दिली. आत्तीने भाजीपाला आणला होता, भाजी वगैरे नीट करून घेतली. शेंगा वगैरे भाजून घेतल्या. नंतर गुरुवार होता म्हणून ढोकळा करून घेतला. ढोकळा वाफवून वगैरे घेतला. नंतर ढोकळ्याला फोडणी वगैरे मिरची, कोथिंबीर, मोहरीची फोडणी वगैरे देऊन घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.